तर नमस्कार मित्रो, तुम्हा सर्वांचं फिजिक्स कॉर्नर या चॅनलवरती मी स्वागत करतो. आपल्या क्वेश्चन आन्सर सेशनमध्ये आजचा हा 10वा व्हिडिओ. ओके, महाराष्ट्र सेट फिजिक्स जे काही 23 जून 2019ला पेपर झाला होता त्यामधला पेपर दुसरा आपला सब्जेक्ट फिजिक्स आणि पेपर सेट ए आणि क्वेश्चन नंबर 36 आणि 38. बघा, अतिशय महत्त्वाचे क्वेश्चन्स आहे. हे जे क्वेश्चन्स आहे हे क्वांटम मेकॅनिक्सचे क्वेश्चन्स आपण करत आहोत. बघा, बऱ्याच लोक सजेस्ट करत आहे की न्यूक्लिअर फिजिक्सचे पण क्वेश्चन्स घ्या. तर आपण स्टेप बाय स्टेप करणारच आहे. जेवढं त्या पेपरमधला मला जमतील तेवढं 101% मी तुम्हाला देणार आहे. त्यामुळे तुम्ही त्याची काळजी करू नका. तर बघा, सर्वप्रथम 36वा क्वेश्चन. द वेव्ह फंक्शन फॉर ॲन इलेक्ट्रॉन इन अ हायड्रोजन ॲटम इज गिवन बाय. बघा, साय ऑफ आर, साय 200 to psi 211. okay, this is nothing but the wave function where psi n l m l म्हणजे बघा, हा 2 बिलॉंग्स करतो n पासून, हा 0 बिलॉंग करतो l आणि दिस 0 इज नथिंग बट m l. ओके, अँड सेम हिअर n, हा l आणि हा m l. ओके, तसंच हा n, हा l, हा m l. ओके, हा n, हा l आणि हा m l. ठीक आहे, आपण सगळ्या व्हॅल्यूज डिनोट केल्या. ओके, इज द वेव्ह फंक्शन फॉर ॲन इलेक्ट्रॉन इन द आयगेन स्टेट्स n l m l. द एक्सपेक्टेशन व्हॅल्यू ऑफ द z कंपोनंट ऑफ अँग्युलर मोमेंटम एक्सपेक्टेशन LZ इन द स्टेट ऑफ साय आर इज. ओके, खाली ऑप्शन्स बघा, 4 ऑप्शन्स दिलेले आहे. ए ऑप्शन 3h/8, बी ऑप्शन h/8, 11h/16 और 15h/16. तर बघा, सर्वप्रथम तुम्हाला LZचा फॉर्म्युला माहीत पाहिजे. काय आहे? एक्सपेक्टेशन L कॅप Z इज नथिंग बट MLH क्रॉस. ओके, हा एक्सपेक्टेशनचा फॉर्म्युला आहे. आता बघा, आपल्याला काय काढायला सांगितलं त्यांनी? द एक्सपेक्टेशन व्हॅल्यू ऑफ Z कंपोनंट. ओके, ही झाली LZची व्हॅल्यू. आता एक्सपेक्टेशन LZ काढताना आपल्याला एक्सपेक्टेशन ऑफ LZ इज इक्वल्स टू समेशन ओव्हर S लॅम्बडा S इंटू पी एस. आता बघा, हा झाला एक्सपेक्टेशनचा फॉर्म्युला फॉर LZसाठी. ओके, अलॉंग Z कंपोनंट. आता बघा, इथं लॅम्बडा S आहे ॲयगेन व्हॅल्यू आणि पी एस आहे प्रॉबॅबिलिटी. आता बघा, आता या पी एसचा फॉर्म्युला असतो प्रॉबॅबिलिटीचा ॲम्प्लिट्यूड स्क्वेअर अपॉन समेशन ओव्हर ॲम्प्लिट्यूड स्क्वेअर. ओके, आणि या लॅम्बडा एसचा फॉर्म्युला आहे हा MLH क्रॉस. आता बघा, स्टेप बाय स्टेप. आणि समेशन ओव्हर एस म्हणजे आपल्याला काय करायचं आहे? ॲडिशन्स करायचं आहे. बघा ना, हा जो काही वेव्ह फंक्शन आहे तो कॉम्बिनेशन ऑफ अनादर वेव्ह फंक्शन्स आहे ना. जो काही वेव्ह फंक्शन आहे ना तो कॉम्बिनेशन ऑफ डिफरंट वेव्ह फंक्शन्स आहे. कॉम्बिनेशन ऑफ वेव्ह फंक्शन्स आहे. बेसिस पण म्हणू शकता. आता बघा, देअरफॉर एक्सपेक्टेशन L कॅप Z. आता बघा, सर्वप्रथम इथे कॉन्सन्ट्रेट करा. या बेसिससाठी आपल्याला काढायचं आहे. बघा, लॅम्बडा S. बघा, लॅम्बडा एसची व्हॅल्यू काय आहे? बघा, MLH क्रॉस. ओके, आता बघा, नंतर प्रॉबॅबिलिटी काढायचं आहे. आता इथे बघा, इथं काही नाही म्हणजे प्रॉबॅबिलिटी काय आहे? सॉरी, याचा ॲम्प्लिट्यूड काय आहे? इथे काही नाही म्हणजे ॲम्प्लिट्यूड 1 आहे. म्हणजे ॲम्प्लिट्यूडचा स्क्वेअर म्हणजे 1चा स्क्वेअर अपॉन समेशन ओव्हर ॲम्प्लिट्यूड स्क्वेअर. आता बघा, याचा स्क्वेअर किती आहे? 1चा स्क्वेअर काही नाही म्हणजे इथे किती आहे? 2चा स्क्वेअर 4, त्यानंतर 3चा स्क्वेअर 9, त्यानंतर आहे √2चा स्क्वेअर 2. तर हे किती झालं? 11, हे झालं 16. समेशन ओव्हर ॲम्प्लिट्यूड स्क्वेअर किती आहे? 16. आता बघा, इथे पहिल्या बेसिसमध्ये MLची व्हॅल्यू किती आहे? 0 आहे. पहिल्या बेसिसमध्ये MLची व्हॅल्यू किती आहे? 0. म्हणजे 0 इंटू H क्रॉस इंटू दिस. ओके, म्हणजे ह्या 0 होऊन जाणार. पहिली टर्म काय होणार जाणार? 0. नंतर दुसरं बघा, इथं MLची व्हॅल्यू किती आहे? 1, म्हणजे 1 इंटू H क्रॉस. ओके, इंटू. आता बघा, नंतर काय? प्रॉबॅबिलिटी म्हणजे काय? ॲम्प्लिट्यूड स्क्वेअर. दुसऱ्यामध्ये ॲम्प्लिट्यूड किती आहे? 2चा स्क्वेअर 4, समेशन ओव्हर ॲम्प्लिट्यूड स्क्वेअर 16 खाली प्लस
आता बघा तिसऱ्या एम एलची व्हॅल्यू किती आहे, झिरो इंटू एच क्रॉस. ओके, ॲम्प्लिट्यूड स्क्वेअर तिसऱ्यासाठी 9.16. नंतर चौथ्यासाठी बघा -1 आहे व्हॅल्यू, इथं सरळ -1 इंटू एच क्रॉस. ओके, ॲम्प्लिट्यूड स्क्वेअर म्हणजे 2.16. therefore एक्सपेक्टेशन एल कॅप झेड इक्वल्स टू, बघा हा 0 होता, हा पहिली टर्म इथे 0 होती म्हणून पहिली टर्म 0 झाली. 4h क्रॉस अपॉन 16, दुसरी टर्म ॲज इट इज, तिसरी टर्म अगेन 0 कारण की 0 आहे. चौथी टर्म काय राहणार बेटा, 2h क्रॉस बाय 16 बेस सारखा आहे. 4h क्रॉस अपॉन 2h क्रॉस 2h क्रॉस, therefore h क्रॉस बाय 8. therefore एक्सपेक्टेशन एल कॅप झेड इक्वल्स टू h क्रॉस बाय 8. बघा बेटा, क्वांटमचा एकदम इझी एक्सपेक्टेशनवर क्वेश्चन विचारला. अँग्युलर मोमेंटमचा चांगला पार्ट तुम्ही तयार करा. बघा बेटा किती व्हॅल्यू आहे, h क्रॉस बाय 8. तर बघा ऑप्शन बी. इतका इझी आहे, एकदम 2 मार्कासाठी परफेक्ट क्वेश्चन होता. बघा क्वांटम मेकॅनिक्समध्ये तुम्ही अँग्युलर मोमेंटम जेव्हा प्रिपेअर करता ना, त्यामध्ये 2 पार्ट येते बेटा. एका पार्टमध्ये आपण फक्त एक्सपेक्टेशन व्हॅल्यूज काढतो, एक्सपेक्टेशन व्हॅल्यूज, आणि जो काही दुसरा पार्ट असतो तो स्पिन मोमेंटमचा असतो, स्पिन डायनामिक्स. यावरती प्रत्येक वेळेस क्वेश्चन राहतो बेटा. हा इम्पॉर्टंट आहे क्वांटम मेकॅनिक्ससाठी. पार्ट जो आहे ना इम्पॉर्टंट आहे. दरवर्षी याच्यावर कोणत्या ना कोणत्या प्रकारचे क्वेश्चन असतात. आताच बघा अँग्युलर मोमेंटमवर जो काही आपला नेक्स्ट क्वेश्चन 38वा तो स्पिन डायनामिक्सवर आहे. बघा अतिशय इझी आहे तो क्वेश्चन. बघा, अँड इलेक्ट्रॉन इज इन अ स्टेट दिलेलं आहे. बघा ही झाली एची व्हॅल्यू, ही झाली बीची व्हॅल्यू. एची व्हॅल्यू काय आहे बेटा, 1 + I √6, आणि बीची व्हॅल्यू आहे बघा √2/√3 आहे. म्हणजे मी √2/3 लिहू शकतो ना, लॉज ऑफ इंडायसेस. ओके, विथ द बेसिस फंक्शन्स. बघा बेसिस फंक्शन्स आहे 1, 0 आणि 0, 1. एक लक्षात घ्या, हे बघा Sx साठी x अप किती राहतो, बेसिस फंक्शन 1/√2, 1 राहतो ना, 1. ओके, 1. ओके, आणि x डाऊन किती राहतो बेटा, 1/√2, 1 - 1. ओके, त्यानंतर sy किती राहतो, sy साठी y अप राहतो बेटा 1/√2, 1i, आणि y डाऊन राहतो 1/√2, 1 - आहे. ओके, त्यानंतर SZ साठी, यांनी बघा SZ साठीच विचारलं आपल्याला. SZ साठी z अप असतो बेटा 1, 0, आणि z डाऊन असतो 0, 1. ओके, तर बघा आणि याच्या रिलेटेड विचारला आपल्याला. बघा बेसिस फंक्शन 1, 0, 0, 1 आहे. जसं त्यांनी बेसिस फंक्शन 1, 0, 0, 1 म्हटलं, आपण समजून घ्यायचं का जे काय आता त्यांनी आपल्याला प्रॉबॅबिलिटीज फाइंड आउट करण्यासाठी विचारलं आहे ते SZ साठीच विचारले. बघा त्यांनी म्हटलं आहे पुढं, बघा द रिस्पेक्टिव्ह प्रॉबॅबिलिटीज ऑफ द मेजरमेंट ऑफ SZ इल्ड्स h क्रॉस बाय 2 - h क्रॉस बाय 2. आता बघा जो काही प्लस h क्रॉस बाय 2 आहे तो रिप्रेझेंट करतो अपसाठी. ओके, आणि -h क्रॉस बाय 2 कशासाठी रिप्रेझेंट करतो, डाऊनसाठी. बघा अपसाठी हा आहे, डाऊनसाठी हा आहे की नाही. कधी कधी कसं त्यांनी SZ साठी इल्ड म्हणू नाही शकत, तर आपण समजून घ्यायचं बेसिस फंक्शन 1, 0, 0, 1 आहे तर SZ साठी. आता याच्यासाठी झेड कंपोनंटसाठी आपल्याला बेटा प्रॉबॅबिलिटी काढायचं आहे. झेड कंपोनंटसाठी आपल्याला काय काढायचं आहे, प्रॉबॅबिलिटी काढायची. अतिशय एकदम इझी फॉर्म्युला आहे. बघा PZ अपसाठी जो काही फॉर्म्युला आहे तो कसा आहे, मॅग्निट्यूड ऑफ A², मॅग्निट्यूड A² मॅग्निट्यूड B². हा झाला अपसाठी. आता PZ डाऊनसाठी बघा फॉर्म्युला मॅग्निट्यूड ऑफ B होल² देअरफॉर मॅग्निट्यूड ऑफ A² प्लस मॅग्निट्यूड ऑफ B². आता ए मी किती दिला होता तुम्हाला बेटा, आता बघा जो काही ए आणि बीचं रिप्रेझेंटेशन आहे. बघा एची व्हॅल्यू किती आहे, एकदम इझी आहे रे, कोणी सॉल्व करू शकता. बघा हां 1 + I √6 आणि 2/√3. बघा एची व्हॅल्यू किती आहे, 1 + I / √6 आणि बी आहे √2/3. आता बघा
त्यांनी काय विचारलं, मॅग्निट्यूड ऑफ ए. आता बघा हा ए आहे, आता पहिल्यांदा एचा मॅग्निट्यूड काढू आपण. बघा एचा मॅग्निट्यूड बघा 1/√6 कॉमन आहे, बाहेर काढला. आता बघा हा आहे बेटा कॉम्प्लेक्स नंबर. ओके, कॉम्प्लेक्स नंबर. आता बघा एक गोष्ट लक्षात ठेवा, सपोज x प्लस आय वाय हा कॉमन कॉम्प्लेक्स नंबर आहे. याचा जर मॅग्निट्यूड ऑफ झेड काढायचा राहिला तर आपण कसं करतो, √(x² + y²) √(x² + म्हणजे एक्सचा जो काही आलं ना लक्षात. ओके, √(x² + y²). आता बघा इथे आय इंटू 1 आहे. ओके, एक्सच्या जागी 1 आहे आणि वायच्या जागी 1 आहे. देअरफॉर √(1² + 1²). ओके, हा झाला मॅग्निट्यूड ऑफ ए. किती झाला आता बघा, हा 1 म्हणजे √2/√6 आणि याचा काय करायचा तुम्हाला स्क्वेअर. मॅग्निट्यूड ऑफ एचा स्क्वेअर म्हणजे 2/6 अँड 2/6 इज नथिंग बट 1/3. देअरफॉर PZ अपसाठी मॅग्निट्यूड ऑफ a² किती आलं बेटा, 1/3. ओके, आता मॅग्निट्यूड ऑफ बी काढायचं आहे तुम्हाला, बरोबर आहे. आता हे झालं मॅग्निट्यूड ए. आता तुम्हाला काढायचं आहे मॅग्निट्यूड b². बघा आता बीसाठी बघा, बीचं काय आहे, सरळच आहे. √2/3² म्हणजेच किती, 2/3. ओके, आता इथं तुम्हाला दोघांची ॲडिशन करायचं आहे. एसाठी आलं 1/3, बीचा स्क्वेअर आला 2/3. आता बघा 1/3 ॲज इट इज. आता 3 बेस कॉमन, 1 + 2 3 म्हणजे 3/3 गेट कॅन्सल. देअरफॉर PZ अप किती आलं बेटा, PZ अप किती आलं बघा, 1/3. बघा ऑप्शनमध्ये चेक करा 1/3 आहे का कुठे, 1/3 बघा, बघू शकता. बघा हा पहिल्यांदा आहे. बघा पहिलं H प्लस म्हटलं आहे ना, म्हणजे प्लस म्हणजे पहिला जो काही नंबर राहणार तो अपसाठी राहणार, दुसरा डाऊनसाठी राहणार. बघा तुम्ही तर बघू शकता 1/3 दिसून राहिला, हा ऑप्शन बरोबरच राहणार. बघा तुम्हाला दुसरं फाइंड आउट करण्याची गरज पण नाही, कारण की अपसाठी ओके हे जे काही पहिले व्हॅल्यूज दिलेले आहे हे सगळे अपसाठी आहे. अपसाठी 1/3 फक्त लास्ट ऑप्शनमध्ये आहे. बघा इकडं आहे पण हा डाऊनसाठी झाला ना बेटा, हा कशासाठी झाला, डाऊनसाठी. आता बघा ठीक आहे, आता झालं म्हणजे समजलं ना तुम्हाला का ऑप्शन हा करेक्ट आहे. आता बघू आपण डाऊनसाठी PZ डाऊन. बघा आता पाय मॅग्निट्यूड ऑफ b². आपण मॅग्निट्यूड ऑफ b² किती काढला आहे, 2/3 काढला आहे ना, 2/3 खाली काय येणार 1 म्हणजे 2/3. बघा PZ डाऊन. ओके, हा डाऊनसाठी आणि हा होता अपसाठी. इतकं सिम्पल होते दोन्ही क्वेश्चन्स. दोन्ही क्वेश्चन्समध्ये अक्षरशः काहीच नव्हते, जस्ट फॉर्म्युला उचलायचे होते, पुटअप करून व्हॅल्यूज काढायचे होते. बघा बेटा एवढे सिम्पल असतात. आणि अँग्युलर मोमेंटमवर क्वांटम मेकॅनिक्स बघा, एक्सपेक्टेशनवर पण एक क्वेश्चन्स होता आणि स्पिन डायनॅमिक्सवर पण एक क्वेश्चन होता. ओके, आणि जेवढे मला क्वेश्चन जमतील तेवढे मी सॉल्व करण्याचा प्रयत्न करणारच आहे. ओके, सो डोंट वरी अबाउट दॅट. सो थँक्यू फॉर वॉचिंग. सी इन द नेक्स्ट व्हिडिओ.